पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 46. अभिवाचक जयंत ठोंबरे. महाराजांनी रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत यांची सुटका करून घेण्यासाठी आणि स्वराज्याच्या कारभाराची घडी उत्तम बसवण्यासाठी औरंगजेबाशी तह केला. संभाजीराजांकरता पूर्वी ठरवलेली मनसबही महाराजांनी मुद्दाम मागून घेतली. यात त्यांचा हेतू असा होता की फौजेच्या व्यवस्थेसाठी औरंगाबाद प्रांतात आणि वराड प्रांतात जहागीर मिळेल. तिचा उपयोग स्वराज्य विस्ताराच्या भावी उद्योगात पायरीसारखा व्हावा. या तहासाठी महाराजांनी प्रथम बाळाजी आवजी चिटणीसांना औरंगाबादेस शहाजादा मुअज्जमकडे पाठवलं. मुअज्जमचा नायाब म्हणून महाराजा जसवंतसिंह हा औरंगाबादेस आला होता. जोडी उत्तम होती. यावेळी दिलेर खान हा नागपूर, चांदा, देवगड वगैरे गोंडवनच्या भागातील गोंड राजांना सतावीत तिकडेच तो तळ ठोकून बसला होता. मुअज्जमच्या हाताखाली दिलेर आणि जसवंत यांनी काम करावे असा बादशहांचा हुकूम होता. महाराजांनी दिल्लीस बादशहांच्याकडे तहाच्या मंजुरीसाठी आपला वकील रवाना केला होता. तहास मान्यता देताना बादशहानं वजीर जाफर खानास हुकूम केला की शिवाच्या वकिलास बोलावून घेऊन त्याला सांगा की शिवाच्या मागील गुन्ह्याची शिवाला आम्ही माफी दिली आहे. तसेच त्याचा जो पुत्र संभा त्यालाही आम्ही मनसब मंजूर केली आहे. विजापूरकर आदिलखानाच्या मुलखात स्वाऱ्या करण्यास आणि आदिलखानाचा हवा तेवढा मुलूक खुशाल जिंकून घेण्यास शिवाला आम्ही पूर्ण मुभा देत आहोत. मात्र शिवाने आणि संभाने आपली निष्ठा ढळू देता कामा नये. आमचे शहजादे मुअज्जम यांच्या हुकुमाप्रमाणे दोघांनीही वागावे. तसेच शिवाजीच्या वकिलासही शिवाकडे जाण्यास आमची परवानगी आहे. पण वकिलाने 2 महिन्याच्या आत पुन्हा हुजूर दाखल झालं पाहिजे. संभाजीराजांच्या जहागिरीबाबतचा हुजबुल हुक्म वकिलाच्या हाती वजिराने दिला. झालं. महाराज बादशहाचे पूर्वीप्रमाणे नम्र आणि निष्ठावंत सेवक झाले. अगदी खरं बोलायचं म्हणजे औरंगजेब महाराजांचा अंतरंग अगदी अचूक ओळखून होता. पण आता त्यालाही तूर्त दक्षिणेत या भयंकर माणसाची भांडण नको होतं. महाराजांनाही स्वस्थता हवी होती. म्हणून दोघांनीही तहाला एकदम मान्यता देऊन टाकली होती. तह झाला. तो दिवस होता 3 एप्रिल 1667. महाराज आता स्वराज्याच्या कारभाराची पुनर्रचना करण्याच्या उद्योगास लागले. जमिनीचे धारे, प्रतवारी, मोजणी, तगाई, वसुली इत्यादी बाबतीत काय करायचे, त्यात काही बदल करावयाचे काय, शेतकऱ्यांच्या जास्तीत जास्त सुखाची आणि राज्याच्याही हिताची पद्धती कोणती वगैरे गोष्टींचा विचार करावयाचा होता. पण हे प्रश्न तितकेसे अवघडही नव्हते. सुलतान फिरोजशाह बहमनी, महम्मद गावान, मलिक अंबर, राजा तोडरमल आणि दादाजी कोंडदेव या अत्यंत नामवंत मंडळींनी आपापल्या काळात राज्यव्यवस्थेचे आणि धारा वसुलीबाबतचे काय काय नियम आणि सुधारणा अंमलात आणल्या होत्या हेही महाराजांनी पडताळून पाहण्यास आरंभ केला. त्यांना मदत करावयास हाताखाली त्यांचे कारभारी तसेच हुशार होते. अनाजी दत्तो प्रभुणीकर हे त्यात मुख्य होते. अनाजी पंतांनी अति विचारपूर्वक मुलखाच्या बटाईचा तपशील ठरवला. बटाई करणे सोपे नव्हते. हा एक मोठा क्रांतिकारक उपक्रम महाराजांनी हाती घेतला होता. मोठं धाडसच होतं ते. जमिनीच्या धारा वसुलीबाबत महाराजांनी असं ठरवलं की याबाबत खासा देशमुख आणि देश कुलकर्णी आणि मुकादम आणि मुक्तसर 4 रयता अशा मिळून एक विचारानं गावचा गाव, त्याची रक्कम अमकी, त्याची जमीन अमकी, त्याची अव्वल दुय्यम, सियम अमक्या, एसी जाती निवडून त्याच पिकाचा आजमास करून कष्ट केल्याने काय पिकेल ते चौकस करून ती रक्कम त्या शेताच्या शिरी बसवून समक्ष पाहून आकार करणे. ऐसे की एक ठिकाण मलिकंबरी रक्कम अमकी झाली. यामध्ये खरीप 1 पीक अमकी, रबी 2 पीक अमकी, ऐसी जात निवडून त्यामध्ये आमके बिघे, आमका गल्ला, ऐसा पिकाचा आकार करून ठिकाणाचे ठिकाणात 5-7 कुळे असली तरी असोत त्या शेतावर हुकूम गावखंडणी सारा आकार करणे. म्हणजे कोणावरही अन्याय होण्याची शक्यताच उरली नाही.
यामुळे राज्याचंही नुकसान टळले. शेतकरी खुश झाले. कोणत्या भूमीत काय पिकू शकेल, कष्ट केल्यास जास्तीत जास्त किती पिकू शकेल आणि जमिनीची प्रत कोणती आहे याचा निर्णय करणार तरी कोण? सरकारी अधिकारी की शेतमालक? या दोघांनीही संगनमत करून लाचबाजी करून सरकारच्या उत्पन्नास दगा दिला तर? अहो, ते पाप आहे. पाप आणि पुण्य मानणाऱ्यांना लागते, स्वार्थी आणि लाचबाज भामट्यांना त्याचं काय? म्हणूनच महाराजांनी ठरवलं की धाऱ्याची रक्कम आणि जमिनीची प्रत ठरवावी 7 जणांनी मिळून. देशमुख, देशपांडा, गावचा पाटील आणि 4 भारदस्त गावकऱ्यांनी एक विचारानं हे ठरवावं. किती योग्य, उत्तम. इथे मराठ्यांच्या इज्जतीच्या स्वराज्यात मनगटशाही नाही, विवेकी मतांना मान आहे हे सिद्ध झालं. शेतकरी मंडळी, गावकरी मंडळी महाराजांवर प्रसन्न झाली. जास्तीत जास्त धान्य पिकवा आणि स्वराज्य श्रीमंत करा. स्वतःचे घर समृद्ध करा. पोरसोरं, गाई वासरं, घोडी शेंगरू खाऊन पिऊन टंच असू द्या, हा महाराजांचा आग्रह होता. आठवतं का? महाराज जेव्हा लहान होते, 8 वर्षाचे, तेव्हाची गोष्ट. दादाजी पंत पुण्यात बसून जिजाऊ साहेबांच्या हुकुमाप्रमाणे दौलतीचा कारभार पाहत होते. पंतांना हौस मोठी होती की पुणे प्रांताचे भिकारपण घालवून पुणे प्रांत धनधान्याने तुडुंब करावा, दौलतवंत करावा. शिवबाराजांना स्वराज्याची स्वप्ने पडतायत. श्री इच्छा करील तर तेही घडेल, पण हाती असलेली भुई मोत्यानं शृंगारावी म्हणून पंतांनी काय केलं? जिजाऊ साहेबांच्या आज्ञेप्रमाणे आणि योजनाप्रमाणे नांगर घेतला. सोन्याचा मौल्यवान फाळ तयार करून त्या नांगराला बशिवला, थाट केला आणि काट्याकुट्याखाली ओस पडलेली भूमी सोन्याच्या नांगरानं नांगरून काढली. आठवतंय ना? भूमीची किंमत आणि शेतकऱ्याची हिंमत पंतांनी फुलवली. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त धान्य पिकवावे आणि स्वराज्याचे पोट टंच भरावे अशी इच्छा असेल तर भूमीच्या आणि शेतकऱ्यांच्या हृदयाचा ठाव घ्या, असे पंत दादाजी कैलासवासी यांनी महाराज श्री राजेश्री साहेबांना लहानपणी शिकवले होते. महाराज आता प्रगल्भ बुद्धीने अगदी मनन करून, चिंतन करून शेतभातांचा असा विचार करीत होते. मोगलांच्या स्वाऱ्या शिकाऱ्यांमुळे रयत अगदी मरगळून गेली होती. पैसा अडका लुटला गेला होता. एक एक पैसा म्हणजे गाडीच्या चाका एवढा वाटू लागला होता सर्वांना. सरकारी कर भरायलाही लोकांना पैसा मिळेना असा झाला होता. महाराजांनी ही स्थिती जाणली आणि हुकूम काढला की दिवाण सारा पैशात नक्त रकमी भरणे ज्यांना शक्य नसेल त्यांनी साऱ्या दाखल गला द्यावा. त्यांचा सारा ऐन जिनसी वसूल केला जाईल. म्हणजे धान्यात किंवा शेतात जे कोणते पीक निघत असेल त्या पिकाच्या रूपानं वसूल केला जाईल. धान्य रूपानं दिवाण सारा घेण्याचे महाराजांनी ठरवल्यामुळे शेतकऱ्यांना आनंद झाला. वसूल झालेले धान्य गावातच किंवा महालनिहाय ठाण्यात सरकारी अंबारी करून ठेवण्याची व्यवस्था महाराजांनी केली. दुष्काळ किंवा कडू काळ आला तर रयतेचे हाल होऊ नये हाही यात हेतू होता. पूर्वीच्या बहामनी सुलतानांनीही अशी सरकारी साठ्यांची व्यवस्था केली होतीच. हे झाले शेतीचे. त्यात काही फारसे अवघड नव्हते, धोकाही नव्हता. पण धोक्याचे कलम दुसरेच होते. कोणते? स्वराज्यात वतनदार, मिराजदार या मंडळींचे स्थान काय असावे? सर्वात बिकट प्रश्न इथे होता. महाराजांच्या क्रांतदर्शी, मूलगामी, प्रजाहितैषी, राज्यहितैषी, स्वराज्यहितैषी निर्भीड विचारसरणीची परीक्षा इथेच होती. ही वंशपरंपरेची वतनदारी पद्धत म्हणजे म्हटली तर समाजाला आणि राज्यसंस्थेला एक भयंकर श्राप होता. ही वतने यादव काळात नव्हती, सुलतानी काळात ती निर्माण झाली. या वतनदारीचा फायदा महाराष्ट्राला काहीही झाला नाही. उलट भांडण कुदळपणाची कीड मात्र महाराष्ट्राला या वतनामुळे लागली. गावच्या जागल्या येसकरापासून ते देशमुखापर्यंत राज्यसत्तेत वंशपरंपरेची वतनदारी उत्पन्न झाली. धार्मिक क्षेत्रातही जोशी, गुरव, पुजारी, कुलोपाध्याय, क्षेत्रोपाध्याय यांच्यात वतने निर्माण झाली. यातील काही वतने निरुपद्रवी होती, पण बहुसंख्य वतने मात्र स्वार्थ आणि भांडणाची कोठारे होती. विशेषतः राज्यकारभारातील पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे, सरदेशमुख, सरदेशपांडे, सरनाईक, सबनीस, मुजुमदार इत्यादी जागा म्हणजे राज्यातील धोक्याची स्थळे झाली होती. ही वतने वंशपरंपरेची असल्यामुळे कित्येकदा 4-6 वर्ष वयाचे व त्याहूनही लहान वयाचे गृहस्थ अधिकारावर येत. मग मुतालिक नेमून त्यांच्या हस्ते कामकाज पाहिले जाई.
तसेच कित्येकदा वतनदाराच्या वंशातील रत्ने कामकाजास नालायक असली तरीही आपल्या वतनाच्या आडणीवर विराजमान होत असत, कारण तो त्यांचा जन्मसिद्ध हक्क असे. नालायकांच्या हाती खाती असली म्हणजे कारभार किती अप्रतिम चालतो म्हणून सांगावे, आनंदच सगळा. वतने लुबाडण्याकरता भाऊबंदात मारामाऱ्या, खून, जाळपोळी इतक्या भयंकर स्वरूपाच्या चालत की जणू 2 शत्रू राज्यांचे युद्धच. मावळातील देशमुखांनी तर वतनाच्या भांडणात पशूंना आणि दैत्यांनाही लाज वाटावी इतकी भयानक कृत्ये सतत पिढ्यानपिढ्या चालू ठेवली होती. राज्यव्यवस्था नावालाही शिल्लक उरत नसे, केवळ मनगटशाही चाले. यात गरीब प्रजा मात्र अक्षरशः भरडून निघे. केंद्र सत्तेला न जुमानण्याची या वतनदाराची वृत्ती असे. आपल्या वतनात प्रजेची ते हवी तशी पिळवणूक करीत. स्वतःला स्वतंत्र राजे समजण्यापर्यंत त्यांची उडी जाई. स्वार्थाकरिता परक्या शत्रूला सामील होऊन स्वराज्यद्रोह करण्यापर्यंत त्यांची मजल जाई. सुलतानजी जगदाळे, खंडोजी खोपडे, गोंदाजी पासलकर, केदारजी खोपडे, बाबाजी राम होनप, कृष्णाजी काळभोर हे लोक शत्रूला सामील झाले. का? वतनाचा स्वार्थ. अनुशासन झुगारून स्वैर वागण्याची चटक आणि वतनाच्या भांडवलाचा चढलेला माज हीच त्याची कारणं. जी वृत्ती वतनदारांची तीच इनामदारांची, जहागीरदारांची आणि मोठमोठ्या जमीनदारांचीही. ही लोक म्हणजे गरीब शेतकरी गावकऱ्यांचे काळ. ही लोक म्हणजे गरिबांच्या घामाश्रमावर स्वतःचे वाडेहुडे बांधून चैन करणारे आणि पुन्हा त्यांच्यावरच अन्याय अत्याचार करणारे पुंड. यांचे बळ फक्त पैशात. पैशाच्या जोरावर जादा पैसा मिळवण्यासाठी हे लोक काय काय करीत आणि काय नाही हे लहानपणापासून महाराजांनी पाहिलेले होते. या लोकांच्या तडाख्यातून शेतकरी प्रजेला सोडवण्याचा निर्धारच महाराजांनी पूर्वीच केला होता. हळूहळू त्यांनी आरंभही केला होता. स्वराज्यात इनामदार, जहागीरदार, सरंजामदार निर्माण करायचा नाही असा त्यांनी ठाम निश्चयच केला होता. अंमलातही आणला. पण सारी वतनदारी पद्धतच बंद करून पगारी नोकर नेमण्याचा त्यांचा विचार होता. या पगारी पद्धतीमुळे कितीतरी फायदे होणार होते. लायक माणसे नेमून त्यांना कर्तबगारी दाखवण्यास संधी मिळणार होती. राज्य सत्तेशी संबंध येऊन प्रजेला आपला धनी पाटील किंवा देशमुख नसून केंद्र सत्ताधिष्ठित राजा हा आपला धनी आहे याची जाणीव आणि सिंहासनाबद्दल अभिमान आणि निष्ठा निर्माण होणार होती. प्रजेतील वतनप्रेम आणि वतननिष्ठा कमी करून त्या जागी स्वराज्यनिष्ठा कशी निर्माण करता येईल इकडे महाराजांचं लक्ष होतं. 350 वर्षाच्या गुलामगिरीत विस्कळीत झालेला समाज सूत्रबद्ध, शिस्तबद्ध, उच्च महत्वाकांक्षी, कर्तबगार, स्वत्वाभिमानी आणि स्वराज्यनिष्ठ बनावा असा महाराजांचा प्रयत्न होता. याचसाठी वतनदारांची नांगी महाराजांनी उडवली. नवी वतने देणे जवळजवळ बंद करून टाकलं. अपवादात्मक वतने त्यांनी दिली, म्हणजे त्यांना द्यावी लागली. देशमुखांची वतने एकदम साफ बंद करणं अवघड होतं. म्हणून त्यांनी प्रथम देशमुखांना असलेल्या सरंजामाच्या प्रमाणात रोख मोहिना करून दिल्या. आता त्यांनी प्रजेकडून एकही पैसा परस्पर वसूल करू नये, स्वतंत्र फौज ठेवू नये, जबरदस्तीने कुणास वेठीस धरू नये, कोटा बुर्जाचा वाडा बांधू नये, साधे घर बांधून राहावे असे सक्त नियम महाराजांनी केले. यामुळे सरंजामदार देशमुखांची मनगटदाबी एकदम संपली. गरीब रयतेचा सासुरवास संपला. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 46 आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGE27@gmail.com.
geed27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.